नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या कायदेशीर विषयावर बोलणार आहोत, मृत्यूपत्र. नमस्कार. हो, नक्कीच. अनेकांच्या मनात याबद्दल बरेच प्रश्न असतात. म्हणजे ते कसं तयार करावं, नोंदणी करावी की नाही, बरोबर. आणि गरज पडली तर कोर्टात ते कसं सिद्ध करायचं. हो, आणि विशेषतः जेव्हा एकच मालमत्ता, समजा एक घर आहे आणि ते एकापेक्षा जास्त वारसांना द्यायचं असेल, तर काय काळजी घ्यावी हे समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? अगदी. तिथेच अनेकदा अडचणी येतात. म्हणूनच आज आपण या सगळ्या प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे आणि संभाव्य अडचणी कशा टाळायच्या यावर सोप्या भाषेत बोलूया. कायदेशीर गोष्टी क्लिष्ट वाटल्या तरी माहिती असली की सोपं जातं. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, मृत्यूपत्र लिहिताना सुरुवात कशी करावी, खास करून जेव्हा एकच मालमत्ता आहे आणि 2-3 मुलांमध्ये वाटायची आहे. काय असतं सगळ्यात महत्वाचं? सगळ्यात कळीचा मुद्दा आहे स्पष्टता. अगदी स्वच्छ, निसंदिग्ध भाषा हवी. स्पष्टता म्हणजे कोणाला काय आणि किती मिळणार यात कोणताच गोंधळ नको. टक्केवारी असेल तर नेमकी किती टक्के, समान वाटा असेल तर समान म्हणजे काय हे स्पष्ट हवं, नाहीतर नंतर वाद होतात. म्हणजे उदाहरणार्थ कसं लिहावं, टक्केवारीसाठी किंवा समान वाट्यासाठी? हो, समजा टक्केवारीत वाटायचंय तर असं लिहावं: माझी मालमत्तेचा पत्ता आणि वर्णन. ही मालमत्ता माझा मुलगा श्री अ याला 60% आणि माझी मुलगी सुश्री ब हिला 40% या प्रमाणात मिळावी. आणि समान वाटणी असेल तर? माझी मालमत्तेचा पत्ता आणि वर्णन. ही मालमत्ता श्री अ आणि सुश्री ब यांना समान हिश्श्यात, म्हणजे प्रत्येकी 50% वाटून देण्यात यावी. असं स्पष्ट लिहावं. पण कधीकधी प्रत्यक्ष वाटणी करणं अवघड असतं, नाही का? एक छोटा फ्लॅट कसा वाटणार दोघात किंवा तिघात? बरोबर. ही एक मोठी अडचण येऊ शकते. अशा वेळी एक चांगला मार्ग आहे. काय? मृत्यूपत्रातच तुम्ही एक्झिक्युटरला, म्हणजे कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीला, ती मालमत्ता विकण्याचा अधिकार देऊ शकता. अच्छा. हो. आणि मग विक्रीतून जे पैसे येतील ते वारसांमध्ये ठरलेल्या प्रमाणात वाटायला सांगू शकता. म्हणजे असं वाक्य टाकता येतं की जर एक्झिक्युटरला वाटलं की प्रत्यक्ष वाटणी शक्य नाही, तर मालमत्ता विकून येणारे निव्वळ उत्पन्न अ ला 60% आणि ब ला 40%. हे खरंच खूप उपयुक्त आहे. म्हणजे एक्झिक्युटरला निर्णय घ्यायला वाव मिळतो. अगदी. भविष्यातले वाद टाळता येतात. या वाटणीच्या स्पष्टतेबरोबरच अजून कोणत्या गोष्टी मृत्यूपत्रात असायलाच हव्यात? मूलभूत गोष्टी. हो, बऱ्याच आहेत. पहिलं म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्याची सगळी माहिती: पूर्ण नाव, वय, पत्ता, वडिलांचं नाव, धर्म आणि हो, तारीख आणि ठिकाण विसरू नका. ठीक आहे. दुसरं, मालमत्तेचं वर्णन, अगदी तपशीलवार. पत्ता, सोसायटी, शेअर नंबर, सर्वे नंबर, सगळं काही. आणि मालमत्ता स्वकष्टार्जित आहे की वडिलोपार्जित हे नमूद करणं खूप महत्वाचं आहे. स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित यात फरक पडतो? हो, नक्कीच. स्वकष्टार्जित मालमत्तेवर तुमचा पूर्ण हक्क असतो वाटणी करायला. वडिलोपार्जितमध्ये काही कायदेशीर मर्यादा येऊ शकतात. बरं, पुढे? मग येतात वारस. त्या प्रत्येकाचं पूर्ण नाव, वय, तुमच्याशी नातं काय आहे आणि पत्ता. ओळख पटायला सोपं जातं. आणि समजा मालमत्तेवर काही कर्ज असेल तर, लोन वगैरे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अनेक जण विसरतात. कर्ज असेल तर ते कोण फेडणार, कसं फेडणार हे स्पष्टपणे लिहावं लागतं. नाहीतर वारसांमध्ये नंतर भांडणं होऊ शकतात. म्हणजे कसं लिहावं? उदाहरणार्थ, सदर मालमत्तेवरील कर्ज वारसांनी त्यांना मिळालेल्या वाट्याच्या प्रमाणात फेडावं, असं काहीतरी स्पष्ट नमूद करावं. ही एक शक्यता विचारात घ्यायला हवी. जर मृत्यूपत्रातला एखादा वारस मृत्यूपत्र करणाऱ्याच्या आधीच गेला तर? हा एक गुंतागुंतीचा प्रश्न होऊ शकतो. यासाठी कायद्यात तरतूद आहे. अँटी लॅप्स म्हणतात त्याला. भारतीय वारसा कायदा कलम 109. म्हणजे काय होतं त्यात? म्हणजे जर वारस आधी गेला तर त्याचा वाटा वाया जात नाही. तो त्याच्या कायदेशीर वारसांना, म्हणजे मुलांना वगैरे मिळतो. पण तरीही मृत्यूपत्रातच हे स्पष्ट केलेलं खूप चांगलं. म्हणजे कायद्यावर अवलंबून न राहता तुम्हीच लिहू शकता, जर अ माझ्या आधी गेला तर त्याचा वाटा त्याच्या मुलांना त्यांची नावं. यामुळे अजिबात गोंधळ राहत नाही. हे महत्वाचं आहे, स्पष्टता. परत इथेही आली. अगदी. आणि एक्झिक्युटर, ज्याच्यावर ही सगळी जबाबदारी आहे, त्याचे अधिकार पण स्पष्ट हवेत. कसे अधिकार? मालमत्ता हस्तांतरित करणे, कागदपत्र मिळवणे, कर्ज फेडणे, प्रसंगी मालमत्ता विकणे, या सगळ्या गोष्टींसाठी त्याला स्पष्ट अधिकार द्यावेत.
म्हणजे त्याला प्रत्येक वेळी कोर्टाकडे जावं लागणार नाही. आता साक्षीदारांबद्दल बोलूया. काय नियम आहेत? मृत्यूपत्रावर किमान 2 साक्षीदारांच्या सह्या लागतात. हे कायद्याने बंधनकारक आहे. आणि हे साक्षीदार कोण असावेत? सगळ्यात महत्त्वाचा नियम, ते लाभार्थी नसावेत. म्हणजे ज्यांना मालमत्ता मिळणार आहे ते साक्षीदार नकोत. नातेवाईक चालतील का? शक्यतो नको. जवळचे नातेवाईक पण टाळावेत, कारण निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. मग कोण असावेत? मित्र, सहकारी? हो, असे मित्र किंवा सहकारी जे तुमच्यावर अवलंबून नाहीत. शक्यतो तुमच्यापेक्षा वयाने लहान असावेत, म्हणजे ते उपलब्ध असण्याची शक्यता जास्त असते. आणि विश्वासू असावेत. त्यांचे पूर्ण नाव, पत्ता, ओळखपत्र क्रमांक वगैरे नोंदवणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट मी ऐकली आहे, डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं म्हणून. हो, ही खूप महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित गोष्ट आहे. विशेषतः जर व्यक्ती वयस्क असेल किंवा आजारी असेल तर मृत्यूपत्र करताना ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम होती, म्हणजे साऊंड माइंड होती, हे सांगणारं डॉक्टरचं सर्टिफिकेट शक्यतो त्याच दिवसाचं घेणं खूप फायद्याचं ठरतं. यामुळे काय होतं? यामुळे भविष्यात कोणी मानसिक अक्षमतेच्या कारणावरून मृत्यूपत्राला आव्हान दिलं तर हा एक भक्कम पुरावा असतो. म्हणजे हे सर्टिफिकेट असलं की आव्हान देता येत नाही. देता येतं, पण आव्हान देणाऱ्याला ते खोडून काढणं खूप कठीण जातं. सर्टिफिकेट नसेल तर आव्हान स्वीकारलं जायची शक्यता वाढते. हा एक महत्त्वाचा बचावात्मक उपाय आहे. आणि हो, एक मूलभूत गोष्ट विसरू नका, मृत्यूपत्र हे मृत्यूनंतरच लागू होतं. जिवंतपणे मालमत्ता द्यायची असेल तर गिफ्ट डीड किंवा सहमालकी वगैरे वेगळे मार्ग आहेत. ठीक आहे, म्हणजे मृत्यूपत्र कसे लिहावं, काय काय असावं हे स्पष्ट झालं. आता पुढचा टप्पा, नोंदणी, रजिस्ट्रेशन. हे करणं गरजेचं आहे का? कायद्यानुसार, म्हणजे कायद्याच्या दृष्टीने मृत्यूपत्राची नोंदणी करणं अनिवार्य नाही, कंपल्सरी नाहीये. नाहीये. मग लोक का करतात? नोंदणी न केलेलं मृत्यूपत्र सुद्धा पूर्णपणे वैध असतं, जर बाकीच्या कायदेशीर गोष्टी पूर्ण असतील तर, म्हणजे 2 साक्षीदार, सही वगैरे. मग नोंदणीचा फायदा काय? का करावी? खरं सांगायचं तर नोंदणीचा मुख्य फायदा कोर्टात नाही तर कोर्टाबाहेरच्या व्यवहारामध्ये होतो, जसं की बँका, सोसायट्या, सरकारी कार्यालयं. अच्छा. कसा? नोंदणीकृत मृत्यूपत्र म्हणजे सब रजिस्ट्रारच्या दप्तरी त्याची नोंद असते. त्यामुळे त्याला एक प्रकारची अधिकृतता येते. अनेक संस्था, बँका वगैरे नोंदणीकृत मृत्यूपत्र असेल तर प्रोबेटचा आग्रह धरत नाहीत किंवा प्रक्रिया सोपी करतात. म्हणजे वारसांचा वेळ आणि त्रास वाचतो. अगदी बरोबर. हा त्याचा सगळ्यात मोठा व्यावहारिक फायदा आहे. शिवाय मूळ प्रत हरवली तर नोंदणी कार्यालयातून प्रमाणित प्रत मिळू शकते. ही नोंदणी प्रक्रिया किचकट असते का? नाही, तशी बरीच सोपी आहे. मृत्यूपत्र तयार झाल्यावर मूळ प्रत, स्वतःचे आणि साक्षीदारांचे ओळखपत्र, पत्त्याचे पुरावे घेऊन सब रजिस्ट्रार ऑफिसला जायचं. तिथे काय होतं? तिथे नाममात्र फी भरून रजिस्ट्रारसमोर मृत्यूपत्र करणाऱ्याला हजर राहून सांगावं लागतं की हे मीच केलंय आणि सही माझीच आहे. साक्षीदार पण सह्या ओळखतात. 2 ओळखणारे लागतात. मग ते स्कॅन करून नोंदणी करतात आणि मूळ प्रत परत देतात. फी किती असते साधारण? अगदी नाममात्र, साधारण 100 रुपये नोंदणी फी आणि प्रत्येक पानासाठी 20 रुपये हाताळणी शुल्क. पण समजा एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलं पण नोंदणी करायच्या आधीच त्याचा मृत्यू झाला तर मग काय? तरीही नोंदणी करता येते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खरं? कसं? हो, मृत्यूनंतर एक्झिक्युटर किंवा वारस सुद्धा नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. त्यांना मृत्यूचा दाखला आणि साक्षीदारांचं प्रतिज्ञापत्र जोडावं लागतं की आमच्यासमोर सही झाली होती आणि व्यक्ती तेव्हा मानसिकदृष्ट्या सक्षम होती. मग रजिस्ट्रार पडताळणी करून नोंदणी करू शकतात. अरे वा, म्हणजे प्रक्रिया थांबत नाही. ही खरंच अनेकांसाठी दिलासादायक बाब आहे. नक्कीच. आता पुढचा महत्वाचा शब्द, प्रोबेट. हे प्रोबेट म्हणजे नक्की काय आणि कधी लागतं? प्रोबेट म्हणजे थोडक्यात कोर्टाकडून मिळणारं एक प्रमाणपत्र. हे सर्टिफिकेट सांगतं की हेच त्या व्यक्तीचं शेवटचं कायदेशीर मृत्यूपत्र आहे आणि एक्झिक्युटरला त्याप्रमाणे कार्यवाही करायचा अधिकार आहे. हे सगळ्यांनाच लागतं का? नाही. भारतीय वारसा कायद्यानुसार जर मृत्यूपत्र मुंबई, कोलकाता, चेन्नई किंवा दिल्ली या शहरांच्या हद्दीत झालं असेल किंवा मालमत्ता या शहरांमध्ये असेल तर प्रोबेट घेणं अनिवार्य आहे, कंपल्सरी. आणि बाकीच्या शहरांसाठी, गावासाठी? इतर ठिकाणी ते ऐच्छिक आहे, म्हणजे कंपल्सरी नाही. पण ऐच्छिक असलं तरी अनेकदा ते खूप उपयुक्त ठरतं. मालमत्तेचं टायटल क्लिअर करण्यासाठी, सोसायटीत नाव लावण्यासाठी, बँकेतल्या मोठ्या रकमा काढण्यासाठी प्रोबेट असेल तर गोष्टी खूप सोप्या होतात. वाद टाळण्यासाठी पण ते महत्वाचं आहे.
प्रोबेटसाठी अर्ज कोण करू शकतं? पहिला अधिकार फक्त एक्झिक्युटरचा असतो, जो मृत्यूपत्रात नेमलेला असतो. आणि एक्झिक्युटर नसेल नेमला तर? किंवा त्याने नकार दिला तर? तर मग वारस प्रशासनपत्र, लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी अर्ज करू शकतात. त्याचा परिणाम प्रोबेटसारखाच असतो. ही प्रोबेट मिळवायची प्रक्रिया कोर्टात होते म्हणजे वेळ लागत असेल ना? हो, ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. एक्झिक्युटरला कोर्टात अर्ज करावा लागतो. सोबत मूळ मृत्यूपत्र, मृत्यूचा दाखला, मालमत्तेचं व्हॅल्युएशन, वारसांची यादी वगैरे जोडावं लागतं. व्हॅल्युएशन कशासाठी? कारण त्यावर कोर्ट फी अवलंबून असते. महाराष्ट्रात ती मालमत्तेच्या मूल्यावर 2% ते 7.5% पर्यंत असते, पण जास्तीत जास्त 75,000 रुपये. मग कोर्ट काय करतं? कोर्ट सगळ्या वारसांना नोटीस पाठवतं, पेपरमध्ये जाहिरात देतं, कोणाचा आक्षेप आहे का ते बघतं. आक्षेप नसेल तर प्रोबेट मिळतं. आणि आक्षेप असेल तर? मग मात्र केस चालते, सुनावणी होते आणि मग कोर्ट निर्णय देतं. म्हणजे प्रोबेट मिळाल्यावर एक्झिक्युटरचे हात कायदेशीररित्या मोकळे होतात. अगदी. त्याला मालमत्ता विकायला, हस्तांतरित करायला पूर्ण कायदेशीर अधिकार मिळतो. पण असं ऐकतो की मृत्यूपत्राला आव्हान दिलं जातं, म्हणजे चॅलेंज करतात. नोंदणी किंवा प्रोबेट नंतरही हे होऊ शकतं? हो, होऊ शकतं. नोंदणी किंवा प्रोबेट म्हणजे 100% गॅरंटी नाही, पण आव्हान देण्यासाठी ठोस कायदेशीर कारणं लागतात. जसं की सही करताना व्यक्ती शुद्धीत नव्हती, दबाव होता, फसवणूक झाली, सही खोटी आहे किंवा साक्षीदारांची प्रक्रिया बरोबर नव्हती, असे मुद्दे भक्कम पुराव्यानिशी मांडावे लागतात. यासाठी काही वेळेची मर्यादा असते का आव्हान देण्यासाठी? प्रोबेटसाठी अर्ज करायला साधारणपणे मृत्यूपासून 3 वर्षांचा काळ मानला जातो, लिमिटेशन ॲक्टनुसार. त्यामुळे आव्हान देण्यासाठी पण ही मुदत अप्रत्यक्षपणे लागू होते, पण फसवणूक वगैरे असेल तर उशिरा कळल्यावरही कोर्ट विचार करू शकतं. जाता जाता या सगळ्या अनुभवावरून काही महत्त्वाच्या टिप्स सांगाल का? काय लक्षात ठेवावं? हो, नक्कीच. काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सांगा ना. 1. मूळ मृत्यूपत्र खूप जपून ठेवा आणि ते कुठे ठेवलंय हे एक्झिक्युटरला किंवा विश्वासू माणसाला सांगा. 2. साक्षीदार म्हणून वारसांना किंवा लाभार्थ्यांना घेऊ नका, हे परत सांगतोय कारण ही महत्त्वाचं आहे. 3. शक्य असेल तर नोंदणी करा. अनिवार्य नाही, पण व्यावहारिकदृष्ट्या खूप फायद्याचं आहे. 4. तुमची मालमत्ता कुठे आहे यावर प्रोबेट लागेल का ते तपासा. मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता असेल तर लागेलच. आणि शेवटचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर मालमत्ता मोठी असेल, वारस जास्त असतील, कुटुंबात वाद असतील किंवा तुम्हाला काही शंका असेल तर चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यायला अजिबात कचरू नका. थोडं खर्च झाला तरी चालेल, पण भविष्यातला मोठा मनस्ताप टळेल. खूपच छान माहिती दिलीत. म्हणजे आज आपण मृत्यूपत्र कसं तयार करावं, त्यात काय स्पष्टता हवी, नोंदणी का फायद्याची आहे, प्रोबेट कधी लागतं आणि आव्हान कसं दिलं जाऊ शकतं, या सगळ्यावर सविस्तर बोललो. हो, मालमत्तेचं योग्य नियोजन करणं आणि कायदेशीर प्रक्रिया पाळणं किती महत्त्वाचं आहे हे यातून नक्कीच समोर आलं असेल. विशेषतः एका मालमत्तेची अनेक वारसांमध्ये वाटणी करताना स्पष्टता नसेल तर किती अडचणी येऊ शकतात हे पण कळलं. ही माहिती फक्त मृत्यूपत्र करणाऱ्यांसाठी नाही, तर वारसांसाठी पण तितकीच उपयोगी आहे. त्यांनाही कळायला हवं की प्रक्रिया काय असते. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण आज घर, जमीन, पैसे अशा पारंपरिक मालमत्तेबद्दल बोललो. हो. पण आजचं युग डिजिटल आहे. मग आपली डिजिटल संपत्ती, सोशल मीडिया अकाउंट्स, ब्लॉग्स, फोटोज, क्रिप्टोकरन्सी किंवा बौद्धिक संपदा, पेटंट्स, पुस्तकं, संगीत यांचं काय? हा खूप महत्त्वाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. यांचं मृत्यूपत्र कसं करायचं? यांचं हस्तांतरण कसं होणार? मालमत्ता नियोजनात या नवीन प्रकारच्या संपत्तीचा विचार कसा करायचा? हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर आपल्याला विचार करावा लागेल. अगदी बरोबर. यावर भविष्यात नक्कीच जास्त स्पष्टता आणि कायद्याची गरज भासेल.